नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. सिद्धनाथाच्या नावाने चांगफलच्या गजरात विखळे गावची यात्रा संपन्न. खटाव तालुक्यातील विखळे येथील गावचे ग्रामदेवत श्री सिद्धनाथ यात्रा दरवर्षी चैत्र अष्टमीला भरत असते. या ग्रामदेवताची रथातून मिरवणूक काढली जाते. सध्या कडक उन्हाळा असूनही असंख्य लोकांच्या गर्दीत विखळे गावची रथयात्रा संपन्न झाली. विखळे गावातील अनेक लोक भारतभर आपल्या गलाई व्यवसायानिमित्त विखुरलेले आहेत. तसेच काही जण नोकरीनिमित्तही परगावी शहरात असतात. परंतु यात्रेच्या निमित्ताने सर्वची पावले गावाकडे वळत असतात. याचाच प्रत्यय म्हणून काल रथयात्रेला भरगच्च गर्दी दिसून आली. कडक उन्हाळा असूनही लोकांनी भरभरून सहभाग यात्रेत नोंदवल्यामुळे यात्रेला एक चांगले स्वरूप आले होते. सालाबादप्रमाणे याही वर्षी चैत्र अष्टमीला सकाळी मंदिरात देवतांची अभिषेक घालून पूजा केल्यानंतर देवतांना रथात स्थानापन्न करून रथ ग्राम प्रदर्शनासाठी निघतो. हा रथ लाकडी असून लोकांनी ओढायचा असतो. जड असणारा रथही सिद्धनाथाच्या कृपेने व्यवस्थित ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून मूळ जागेवर संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान येत असतो. रथ जागेवर आल्यानंतर पालखी छबिना निघतो आणि त्यानंतर करमणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. 3 दिवस भरणाऱ्या यात्रेत करमणुकीच्या कार्यक्रमासह इतरही कार्यक्रमाची रेलचेल असते. भाविक भक्त रथावर इच्छाशक्ती पैसे बांधत असतात. या पैशातून रथमार्ग, रथाची दुरुस्ती, मंदिराची दुरुस्ती ग्रामस्थांच्याकडून केली जाते. सर्व गटतट बाजूला ठेवून विखळेकर नेहमीच यात्रेच्या निमित्ताने एकत्र येऊन उत्स्फूर्तपणे यात्रा पार पाडत असतात. प्रतिनिधी मारुती पवार. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.